आणि आता राज्यातील पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट पाहूयात। पहिली महत्त्वाची बातमी, मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। रेल्वे आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे। गेल्या 24 तासांमध्ये दहिसरमध्ये सर्वाधिक 171 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये पाणी साचलं तर 112 मिलीमीटर पाऊस झाला। विक्रोळी परिसरामध्ये 131 मिलीमीटर तर सायनमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मुंबईतील पावसाच्या संदर्भातली अपडेट आपण पाहतोय। काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। सकाळपासून पावसाची संततधार मुंबईसह परिसरामध्ये सुरू असल्याचं चित्र आहे। उपनगरांमध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। दरम्यान मुंबईसह परिसरामध्ये कुठे कुठे किती पाऊस पडलाय त्याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दहिसरमध्ये 171 मिलीमीटर, मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये 112 मिलीमीटर, यासोबतच राम मंदिर परिसरामध्ये 151 मिलीमीटर, विक्रोळीमध्ये 131 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। बायखळामध्ये 65.5, महालक्ष्मीमध्ये 27 तर माटुंगामध्ये 71 मिलीमीटर पाऊस पडलाय। दहिसरमध्ये 171, मुंबई विमानतळाच्या परिसरात 112 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। मुंबईसह परिसराला पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।